हॅलो हॅलो. अहो मला 7 मिनिटं आहेत. 7 साधे आहे ना अजून काय. तर संजय परमाळे मावळी ब्रिज कंट्री हॉस्पिटलचे सिनियर आहेत. खूप मेडिकलची माणसं आली आहेत. आमचे महेश चव्हाण आले आहेत मधून. थँक्यू माऊली. संजय परमाळे कोल्हापूरवरून आले आहेत. अजय घाणेकर पॅडवादक 201 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद माऊली. आणि शाहीर मिलिंद टोकरोल आमचे तुरेवाले शाहीर, धन्यवाद 200 रुपयाचं पारितोषिक. हो मंडळी, पहिल्या वारीला काय मी लय आगाव बोललो काय बुवांना. अरे एवढा प्रेमान कधी तुरेवाला बोललेलाच ना. अरे तरी जर एवढा बोललो असेल तर बुवा एवढा त्रास जर होतोय तर बारी कशी करायचा हा प्रश्न आहे. मी यांना काय वाईट बोललो काय हा? तुम्ही सांगा, नाही तर किती आणलो 100 रुपये आणलो. प्राणी मित्र ग्रुपचे सुरेश गोरे माऊली फरमाईश चल ग बहिणी चलत आहे. अहो नाही, आपल्या वारीला घेऊया. इथं 7 मिनिटात गोवांना बोलायचं. 200 रुपयाचं पारितोषिक. तर आता एक लगेच मुकडा घेतो. मेटकऱ्यानो फक्त पडदा अडवू नका. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीस वाटेवारी. अगं बाय पुता म्हटला माहेराज गेलो, माहेराजनं आणली गौरीला मटण दिलं, तरी पण नवऱ्याच्या कानात टिंब असं कसं चलेगा. आम्ही काय अंडोवंडो आहे काय. अरे जलने वाले को ते एक कायदा म्हणतात ना. अरे बोलने वाले के दुआ, जलने वाले के दुआ. बोलने वाले की दुआ, जलने वाले की दुआ, सबका इज्जत करता लांबो रे बुवा. भेंडे हिसाब होते. अरे एवढा प्रमाण शक्तिवालांना कोण बोललेलाच नाही हो. हे परेलो त्याचं तुमची वाणी तिथंच ठेवा. मी काय जाणार एवढं बोललेलं नाही. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीस वाटेवारी. अरे कितीही चांगली असली तरी वाट पायात शोभते वारी. अरे कितीही चांगली असली तरी वर पायात शोभते वारी. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटली वाटेवारी. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटली वाटेवारी. डायलॉग आहे सांगा. मी हव करीन मग ताव करीन, मी तुम्हाला पिवळी करीन, तुमची पिवळी करीन. अरे पिवळी करीन म्हणजे तुम्ही जादूगर आहे. जादूगर आहे. जादूवाला मध्ये टोपीवर पेटीवर कुठं आहे ना जादूवाला. तो काय जादू आलाय. मी त्यांना एकच म्हटलं. सुरुवातीला म्हणतात मी तुमची बायको आणि माझं हे महादेव असं तर म्हणतात. मग जर माझी तू पिवळी केलीस धुवायला तुला लागणार. अरे कपडे कोणी धुवायचं, कोण धुवायचं. राजेंद्र बुवा एवढा घाणेरडा का करून घ्या तुम्ही आयुष्यात. पिवळं धुतील कसं तुम्ही इमॅजिन करा. राजा श्रीकांत सप्तस्वरांचा बादशाह उर्फ पिवळीला धुतो. अरे कसं वाटतंय. नॉन सायन्स. दुसरं गाणं. आवड मला ज्याची मी ध्यानाचं आणलं. अरे उगाच करते बडी बडी बात. अरे कळली लायकी समोर येतात आणि म्हणतात बघा आज पूर्ण सूर गेले. अरे सुरातलं काहीतरी कळत असेल ना. हे सांगतात बेसूर. माझी बारी ऐकून बघा. जेवशी स्केल दिलेली आहे तशी गालेली आहे. अरे लांबोरे बुवा येडवाकडे घेतो, लांबोरे बुवा येडवाकडे घालतो, लांबोरे बुवा येडवाड्यात चाली लावतो. मग एवढं तुम्ही शान सुरांचं भाष्या, 7 सुरांचा भाष्या माझ्या कानागानाची चाल दिली. काना चाल दिली ती चाल माझी आहे. मी स्वतः दिलेली आहे, स्वतः कंपोज केलेली आहे. ती काय नाही जमली. शाहीर नका तुम्ही मला कळकणा लावू. नाही तर पहिल्या वारीपासून सगळ्या स्तवान गाण गावळात माझ्या स्वतःच्या चाली लावीन आणि तुम्हाला सांगेन ह्याच्या चालीत द्या. जर लावायचं असेल तुम्हाला वाटतं ना पिवळं पिवळं करेन ठेवळं करेन. तुम्हाला जर लढायचं असेल ह्या युक्तिवादावर लागा. तुमच्या कवीने किंवा कवीनं मी काय मी बुवाना म्हणत नाही पण दादा तुम्ही या. तुम्ही एखादी गोष्ट लिहून दाखवा. आयोजकांनी एखादी गोष्ट लिहून दाखवायची. त्यांनी एखादा विषय द्यायचा आणि सांगायचा याच्यावर लिही. अरे शीघ्र कवित्व म्हणतात. शक्तिस्रोतातल्या सगळ्यात मोठी गोष्ट शीघ्र कवित्व. ज्याच्याकडे शीघ्र कवित्व नाही मग 2 दिवसानं उत्तर देणार, 3 दिवसानं उत्तर देणार हे नाही सांगायचं. शीघ्र कवित्व
नाही तर अरे बोलणार तुमच्या म्हणजे ह्याच्यात 500 आहेत पोरं. हे पर्यंत तुम्हाला एखादा उभा केला तर शिवाय काय तुम्ही देणार नाही? हा म्हणतात बारी माझी आवडली नाही, खाल्ला आवाजाला नाही आवडली, गोवा पैसा द्या परत द्यायचं, पैसा द्या परत. हा उगाच करते सवाडी वाडी वाटा, आवड मला ज्याची मी त्याला जाणलं. उगाच करते सवाडी वाडी वाटा, कळली लायकी समोर येता. माझ्या नकाची सर तुला ग कधीच येणार नाही. हे बाई अगं कधीच येणार नाही. तुम्ही माझी बरोबरी अगं कधीच होणार नाही. तुझी माझी बरोबरी अगं कधीच होणार नाही. तुझी माझी बरोबरी अगं कधीच होणार नाही. तुझी माझी बरोबरी अगं कधीच होणार नाही. उगाच करते बडी बडी बात, कळली लायकी समोर येतात. उगाच करते बडी बडी बात, कळली लायकी समोर येतात. माझ्या नकाची सर तुला कधीच येणार नाही. अगं कधीच येणार नाही. तुझी माझी बरोबरी अगं कधीच होणार 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 नाही. या ठिकाणी श्री महेश मनोहर चव्हाण, जेजे हॉस्पिटल, खेड कशेडी, रत्नागिरी जिल्हा रहिवासी मंडळ उपाध्यक्ष 500 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. आणि नितीन गावडे माऊली आलेले आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक मानाचा मुजरा. बेटकर माऊली 2 मिनिटं थांबा, पडदा पडू नका. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे म्हणतात रात्रीला कोंबडा दे, काला काला कोंबडा लाल शिरगोळीचा, लेकिन उसके साथ एक तलंग भी काटता है. यू नो तलंग, मिनी कोंबडी या तलगेच्यात मंडरा आहे. ज्याचे खावे पोळी त्याची वाजवावी टाळी, या मंडळाचे शब्द. हे गेली 2 वर्ष माझ्याबरोबर ही पोरं जीवाचं रान करतायत. माझा वेदो बाकी सगळी मंडळी. 2 शब्द मंडळावरती आमचे पंकजदा काताळे, त्यांची चाल आहे. चंद्रभागे तीरी उभा राहिला, लावलात जीवहा आयुष्यभरा. लावलात जीवहा आयुष्यभरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा. लावलात जीवहा आयुष्यभरा. लावलात जीवहा आयुष्यभरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा. लावलात जीवहा आयुष्यभरा. लावलात जीवहा आयुष्यभरा. ही 6 मिनिटं होती ना, फक्त अजून 6 मिनिटं मिळाली. बोवाने 20 मिनिटं काढली. तरी बारी काय करतात ती बोवा दाखवली असती. अरे 2020चा बादशाह आहे अंडू म्हणतो समजा. हा फक्त 18 वर्षाचा पोरगा. परत तुम्हाला एकच सांगतो, वयाची 25 वयपर्यंत अजिबात आगावगिरी करायची नाही. आगीशी खेळायचं नाही, पाण्याशी खेळायचं नाही. परवा खेळात 2 जण गेले. या बाईकची स्पर्धा बिर्धा लावायची नाही. लेकांनी तुम्हाला मोठं करायला 80 वर्षानं काय केले ना, आणि आत्ता कुठं आशेचा किरण आलेला आहे. ते म्हातारे तिकडे गावाला बसलेत ना, म्हातारी सगळं आयुष्य तुमच्या नजरेकडे, त्यांच्या नजरेत फक्त तुमचं आयुष्य आहे. 18 वर्षाचा आमचा पोरगा, माझा भाचा, परवाच्या दिवशी पोलावर चढला. नवीन MSME कामाला लागला. शॉक लागला, वरनं पडला, जागेवर पोरगा गेला. 19 वर्षाचा पोरगा. हे म्हणतात ना, मी रात्रभर प्रवासात होतो. मी 3 दिवसाचा गावाला होतो. रात्री आलो 1 वाजता आणि बारी होतो. एक श्रद्धांजली तुमच्या साक्षीनं गातोय आणि बारी ठेवतो. कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला. कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला. माझ्या गोजिऱ्या लाडक्या फुला, माझ्या गोजिऱ्या लाडक्या फुला. कशी श्रद्धांजली वाहू मी तुला, कशी श्रद्धांजली वाहू मी तुला.
सेवा गोडवा वेळ कमी पडला पुन्हा आपण भेटूच मेटकरी माऊली थँक्यू सो मच बारी थांबवतोय शाहीर पडदा पडायच्या आधी फक्त आरती नाही देवाचं नाव घेऊया उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती